ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes, sir. Yes, teacher. Present, ma'am. नमस्कार प्रिय विद्यार्थ्यांनो, कसे आहात बाळांनो? व्हेरी गुड. मी पण आराम आहे, मी पण चांगला आहे. शाबास. तर बाळांनो, तुम्हा सर्वांचे दूरदर्शनच्या पाठामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि आज आपण या ठिकाणी मुखामुखी दूरदर्शनच्या माध्यमातून शिक्षण घेण्याचा, अभ्यास घेण्याचा, अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. तर बाळांनो, मी तुम्हाला काही एक छोटे छोटे प्रश्न विचारतो बाळांनो, तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही द्यालच उत्तर. तुम्ही फार हुशार आहात बाळांनो, आहात ना? व्हेरी गुड. तर बाळांनो, जर आपणाला एखादा डोळा नसेल तर आम्ही पाहू शकतो का? नाही. व्हेरी गुड. आम्हाला एखादं पाय नसेल तर आम्ही, किंवा दोन्ही पाय नसतील तर आम्ही चालू शकतो का? नाही. व्हेरी गुड. अशाच प्रकारे आमचे काही अवयव आहेत, तर त्या अवयवाची किंवा ज्ञानेंद्रियाची तुम्ही नावं सांगू शकाल? व्हेरी गुड. सांग बाळा बघू तू. हां, शब्बास. डोळे, कान, नाक, जीभ, आणखी व्हेरी गुड, त्वचा. शब्बाय, शाना. व्हेरी गुड. तर यापैकी काही जर अवयव, आपल्या शरीरातील काही अवयवाची जर कमतरता असेल तर ते अवयव आमचे कार्य करतात काय? समजा जर जीभ नसेल तर बोलता येते का बाळांनो? नाही. बरोबर आहे ना? जर आम्हाला एखादा पाय नसेल तर आम्हाला जोरात पळता येतं काय? नाही. व्हेरी गुड. तर आज आपण तर त्या व्यक्तींना, अशा व्यक्तींना आम्ही काय म्हणतो? अपंग म्हणतो. तर यालाच अनुसरून अपंग आम्हा म्हणू नका, पाठ 19वा अपंग आम्हा म्हणू नका या कवितेविषयी आज आपण माहिती घेऊया. या कवितेविषयी आज आपण माहिती घेऊया. पाठ 19वा अपंग आम्हा म्हणू नका. ही काय आहे? कविता आहे. तर ही कविता कोणी लिहिली बाळांनो? तर या कवितेच्या कवयित्री आहेत शांता ज. शेळके. शांता ज. शेळके म्हणजे यांचं पूर्ण नाव शांता जनार्दन शेळके असं आहे. कुणाचं? या कवयित्रीचं पूर्ण नाव शांता जनार्दन शेळके आहे. शांता जनार्दन शेळके यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1921 मध्ये इंदापूर येथे, जिल्हा पुणे, महाराष्ट्र राज्यामध्ये झाला आहे. कुणाचा जन्म? शांता जनार्दन शेळके यांचा. आणि
केव्हा झाला बाळांनो? व्हेरी गुड, 1921 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे महाराष्ट्रामध्ये. आणि त्यांचं पूर्ण नाव काय? शांता जनार्दन शेळके. त्या MA पर्यंतचे मराठीमधले शिक्षण पूर्ण करून मुंबई येथील विद्यालयात मराठी विषयाच्या अध्यापिका म्हणून सेवा बजावल्या. कोणी? शांता शेळके. हा त्यांचा फोटो आहे बाळांनो, बघा. तर अशा या शांता शेळके मुंबई येथील विद्यालयामध्ये मराठी विषयाच्या प्राध्यापिका म्हणून काम केल्या. शांता शेळके या मराठीतील प्रसिद्ध कवयित्री म्हणून परिचित आहेत. त्या प्रसिद्ध कवयित्री म्हणून प्रसिद्ध आहेत. याशिवाय कथा, कादंबरी, बालसाहित्य, त्याचबरोबर नाट्य, भक्तिगीते, संगीत, कोळी गीते, चित्रपट गीते, प्रासंगिक गीते याचा त्यांनी विपुल प्रमाणामध्ये लेखन केलेलं आहे. कोणी? शांता शेळके यांनी. कशा सांगा? कोणत्या कोणत्या? यस, कथा, कादंबरी, बालसाहित्य, ओके, नाट्य, गीते, भक्तिगीते इत्यादीचं त्यांनी काय केलेलं आहे? विपुल प्रमाणामध्ये लेखन केलेलं आहे. त्यांचे काही काव्यसंग्रह आहेत. ते म्हणजे अनोळख, गोंधन, तोच चंद्रमा, वर्षा इत्यादी त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. याला सोडून सुद्धा आणखीन भरपूर असे काव्यसंग्रह त्यांचे आहेत. त्याचबरोबर केवळ त्यांनी काव्यसंग्रहाचंच लेखन केलेलं नाही, त्याबरोबरच त्यांनी कथासुद्धा रेखाटल्या आहेत. म्हणजे कथेचं सुद्धा, कथासंग्रहसुद्धा त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. त्या म्हणजे अनुबंध, काचकबळ, कावेरी, मुक्ता इत्यादी हे त्यांचे कथा संग्रह आहेत. त्याचबरोबर त्या तिथेच नाही थांबल्या. कुणी? शांता शेळके कवयित्री केवळ कथा किंवा काव्य या ठिकाणी त्यांना थांबल्या नाहीत, तरी त्यांच्या कादंबऱ्यासुद्धा प्रकाशित झालेल्या आहेत. त्या कादंबऱ्या म्हणजे कोणकोणत्या? ओठ, पुनर्जन्म, भीषण, छाया, मायेचा पाझर इत्यादी त्यांच्या कादंबऱ्यासुद्धा प्रकाशित झालेल्या आहेत. बाळांनो, बघा, त्यांचं सर्वात प्रथम काव्यसंग्रह हे रूपसी नावाचं आहे. त्यांचं सर्वात प्रथम काव्यसंग्रह कोणता आहे? रूपसी नावाचा आहे. तर ते रूपसी नावाचं पहिलं काव्यसंग्रह 1947 मध्ये प्रकाशित झालेलं आहे. कधी? 1947, ज्या वेळेला आपला भारत देश स्वतंत्र झालेला होता. बरोबर आहे ना? माहीत आहे ना तुम्हाला? प्रत्येक वर्षी आम्ही स्वातंत्र्य दिन साजरा करतो 26 जानेवारीला. हां, व्हेरी गुड. प्रजासत्ताक दिन साजरा करतो. तर 1947ला इंग्रजाच्या ताब्यातून ज्या वेळा भारत स्वतंत्र झाला, त्यावेळेला 1947ला शांता शेळके यांचा रूपसी नावाचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता. पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता. त्याचबरोबर एवढंच नव्हे तर त्यांनी
जवळजवळ 100 पुस्तके त्यांची प्रकाशित झालेली आहेत. कुणांची? हां, शांता शेळके यांची. कितीचं सांगा बघू? जवळजवळ 100पेक्षा जास्त पुस्तकांचं त्यांच्या प्रकाशन झालेलं आहे. आश्चर्य वाटत नाही? बघा, अशा ह्या अगदी ज्ञानी अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लेखन करणाऱ्या, त्याचबरोबर अनुवादकसुद्धा होत्या. त्या अनुवादक म्हणजे दुसऱ्या भाषेतलं मराठी भाषेमध्ये रूपांतर करणे, म्हणजेच काय, अनुवाद करणे. अशा ह्या सृजनशील अशा शांता ज शेळके या कवयित्री होत्या. तर त्याचबरोबर त्यांचं बघा बाळांनो, तुम्हाला माहिती आहे, रेशमाच्या रेगांनी लाल काळ्या धाग्यांनी. हां, मन बघू रे कसा. व्हेरी गुड. बघा, रेशमाच्या रेगांनी लाल काळ्या धाग्यांनी, ही लावणी आहे ना. व्हेरी गुड. तर अशा लावणी लिहिणाऱ्या मराठीतील एकमेव प्रथम स्त्री आहेत. मराठीमध्ये लावणी लेखन करणाऱ्या, लावणी गीत लेखन करणाऱ्या, मराठीतील सर्वप्रथम लेखन करणाऱ्या म्हणजे कोण? शांता शेळके. तर ते सुद्धा आज सुद्धा ते प्रसिद्ध लावणी आहे. तर त्याचं सर्वप्रथम लेखन कोणी केलेलं आहे? शांता शेळके. तर शांता शेळके यांना वेगवेगळे पारितोषिकसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये मिळालेले आहेत, कारण त्यांचं लेखनच तसं होतं. आणि त्याचबरोबर एवढंच नव्हे तर त्यांना 1996 आळंदी येथे भरलेल्या 69व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला होता. तर त्यांनी आज आम्हाला या ठिकाणी अपंगाम्मा म्हणू नका या कवितेचं अभ्यास करायचा आहे. तर ही कविता कळ्यांचे दिवस फुलांच्या रात्री या काव्यसंग्रहातून त्यांची ही अपंगाम्मा म्हणू नका ही कविता घेतलेली आहे. तर हा काव्यसंग्रह कोणता? कळ्याचे दिवस फुलाच्या रात्री हा काव्यसंग्रह 1986 प्रकाशित झाला होता. तर कळ्याचे दिवस फुलांच्या रात्री या काव्यसंग्रहातून ही कविता घेतलेली आहे. आणि या कवितेमध्ये शांता शेळके यांनी अपंग जे व्यक्ती असतात ते कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीत. लेखन असो किंवा क्रीडा क्षेत्र असो, साहित्य क्षेत्र असो, कोणताही क्षेत्र असो, त्या क्षेत्रामध्ये ते कोणत्याही क्षेत्रामध्ये पाठीमागे नाहीत. ते सुद्धा इतरांपेक्षा, सामान्यांपेक्षा कमी नाहीत असं त्यांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे, प्रदर्शित केलेलं आहे. तर बाळांनो, तर या कवितेचं आम्ही सर्वप्रथम काय करूया, या कवितेचं तालबद्ध स्वरूपामध्ये आम्ही थोडक्यामध्ये याचं गायन करूया. तर तयार आहात ना बाळांनो? व्हेरी गुड. अपंग आम्हा म्हणू नका, तुमच्यापेक्षा उणे वेगळे मुळेच आम्हा गणू नका. अपंग आम्हा म्हणू नका, कळते आम्हा ऊन सावली, सुगंध येतो चोर पावली.
डोळ्या वाचून डोळस आम्ही स्पर्श देतसे सहज सुका अपंग आम्हा म्हणू नका अपंग आम्हा म्हणू नका असोत असतील पाय पांगळे तरी मनाला पंख आगळे चढोनी जाऊ उंच हिमालय जिद्द आमची सरेल का अपंग आम्हा म्हणू नका अपंग आम्हा म्हणू नका बोटा वाचून लेखन करतो फुले पांखरे कशिदा भरतो धागा धागा विणतो आम्ही चतुराई व्यर्थच का अपंग आम्हा म्हणू नका क्षणा क्षणाला क्षितिज चवडते स्वप्नासंगे भविष्य घडते उरात उर्मी अशी उसळते वेदून घेऊ अवलौकिका अपंग आम्हा म्हणू नका जरी पांगळा जरीही दुबळा गगन मार्ग आक्रमितो सगळा अरुण सारथी सूर्य रथाचा ठावेनच हे तुम्हा अपंग आम्हा म्हणू नका अपंग आम्हा म्हणू नका. तर बाळांनो, ही या कवितेचा भावार्थ समजून घेण्यापूर्वी आपण काही नवीन शब्दांचा अर्थ पाहूया, म्हणजे आम्हाला कविता समजण्यासाठी पुढं सोपं जाईल. बरोबर ना? तयार आहात ना? मग गायन केलात, मजा आली ना सर्वांना? व्हेरी गुड. तर यात काही नवीन शब्द आलेले आहेत. अपंग, शरीरातील एखाद्या अवयवात दोष असलेला किंवा दिव्यांग. म्हणजे आता पूर्वी आम्ही प्रस्तावना केली, म्हणजे एखाद्या भागामध्ये दोष असलेला त्याला आम्ही का म्हणतो? अंग म्हणतो. व्हेरी गुड. आणि त्याचबरोबर डोळस म्हणजे शाबूत दृष्टीचा. डोळस म्हणजे शाबूत दृष्टीचा. सुगंध म्हणजे चांगला वास. सुगंध म्हणजे चांगला वास. व्हेरी गुड. चोरपाऊली म्हणजे हळूच, सावकाश. बरोबर. चतुराई म्हणजे काय? कौशल्य म्हणजे कशिदा, एक प्रकारचे विणकाम. कशिदा म्हणजे एक प्रकारचे विणकाम. क्षितिज, जेथे जमिनीला आकाश टेकल्यासारखे वाटते ते ठिकाण. आम्ही लांब दूरवरती पाहिल्यानंतर आपणाला वाटतंय ना की दूर पाहिल्यानंतर तिथं आकाश टेकल्यासारखं वाटतंय, आणि आम्ही तिथं गेलो तर आणखीन दूरवरती वाटतंय. तर तसा एक ठिकाण त्याला आम्ही काय म्हणतो? क्षितिज. उर्मी म्हणजे मनातील भावनाच्या लाटा. मनातील भावनांच्या लाटा. सारथी म्हणजे रथ हाकणारा. जो रथ हाकतोय त्याला काय म्हणतात? सारथी असे म्हणतात. तर बाळांनो, आता आपण या कवितेचा एक एक कडव्याचा आम्ही या ठिकाणी काय करूया? भावार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सगळे तयार आहात ना? नवीन शब्द समजली ना? व्हेरी गुड. तर यानंतर आम्हाला ही कविता समजण्यासाठी का होईल? सोपी होईल. तर आता आपण एका एका कडव्याचा काय करूया? भावार्थ समजून घेऊया. अपंग आम्हा म्हणू नका, तुमच्यापेक्षा उणे वेगळे मुळीच आम्हा गणू नका. अपंग आम्हा म्हणू नका. या ठिकाणी कवी काय सांगण्याचा प्रयत्न करायत की अपंग सुद्धा व्यक्ती किंवा अपंग मुले सुद्धा हे काय आहेत? दुसऱ्यासारखे वेगळे नाहीत. त्यांना सुद्धा कमी समजायचं नाही, त्यांना सुद्धा उणं समजायचं नाही. ते सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं नाव कमावत असतात. त्यांना सुद्धा वेगळं समजायचं नाही, ते सुद्धा कमी नाहीत, असं कवी शांता शेळके या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.
पुढे म्हणतात, कळते आम्हा ऊन सावली, सुगंध येतो चोर पावली, डोळ्या वाचून डोळस आम्ही, स्पर्श दे तशी सहज सुखा, अपंग आम्हा म्हणू नका. काय म्हटलेलं आहे? कळते आम्हा ऊन सावली, सुगंध येतो चोर पावली. म्हणजे आम्हाला सुद्धा, इतर सामान्यासारखं सुद्धा आम्हाला सुद्धा, जरी आम्हाला डोळे नसतील, जरी आम्हाला दृष्टी नसेल, तरी सुद्धा आम्हाला ऊन सावली कळतोय, सुगंध कळतोय, वास कळतोय. डोळ्या वाचून डोळस आम्ही, स्पर्श दे तसे सहज सुखा, अपंग आम्हा म्हणू नका. म्हणजे आम्हाला जरी डोळे नसतील तरी सुद्धा ऊन सावली कळते आम्हाला, आणि ज्या ठिकाणी आम्ही स्पर्श करतो त्यातूनच आम्हाला ज्ञान मिळत असतंय. आमच्या ज्ञानाने आम्ही काय करतो, जसं तुम्ही डोळ्यांनी ज्ञान प्राप्त करत असतो, बघत असतो, तसं आम्हाला आमच्या हाताने स्पर्श केल्यानंतर आम्हाला त्यातलं सहज सुख काय आहे, ती काय वस्तू आहे ते आम्हाला सहजपणे कळते. बघा, सांगा बघू, ज्या लोकांची दृष्टी नसते त्यांनी जे लिखाण करतात, अभ्यास करतात हात फिरवून, त्या लिपीला काय म्हणतात बाळांनो? ब्रेन लिपी म्हणतात बाळांनो. कसली लिपी? ब्रेन लिपी. व्हेरी गुड. तर ह्या बघा, या ठिकाणी एक चित्र दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते सुद्धा सहज सामान्य माणसासारखं त्या काठीच्या आधारावरती सहजपणे त्यांनी आपला रस्ता पार करू शकतात. म्हणून त्यांनी म्हणतात की आम्हाला सुद्धा, ते म्हणत नाहीत तर कवी म्हणतात या ठिकाणी की आम्हाला सुद्धा या कमी गणण्याचं कार्य करू नका. असोत असतील पाय पांगळे, तरी मनाला पंख आगळे, चढून जाऊ उंच हिमालय, जिद्द आमुची सरेल का, अपंग आम्हा म्हणू नका. असोत असतील पाय पांगळे, तरी मनाला पंख आगळे. बघा, जरी आमचे पाय कसे असतील, पांगळे असतील, लंगडे असतील, एखाद्या पोलिओमध्ये सुद्धा गेलेले असतील, तरी सुद्धा आमच्या मनाला पंख आहेत. त्या पंखाच्या द्वारे आम्ही सुद्धा तुमच्यासारखे उडू शकतो आणि ज्ञान मिळवू शकतो. चढून जाऊ उंच हिमालय, जिद्द आमुची सरेल का, अपंग आम्हा म्हणू नका. जर आम्हाला पाय नसतील तरी आम्ही कमी नाहीत. आम्हाला कमी तुम्ही लेखू नका, वेगळं लेखू नका. जरी आम्हाला पाय नसतील तरी आम्ही हिमालय पर्वतसुद्धा पार करू शकतो. आमच्या मनाला तसे पंख आहेत, आमच्या मनामध्ये जिद्दी आहे, उर्मी आहे. तर या पंखाने आम्ही हिमालय पर्वतसुद्धा पार करू शकतो. बाळांनो, तुम्हाला एखादी गोष्ट माहिती असेल की त्या अरुणिमा सिन्हा म्हणून, अरुणिमा सिन्हा या एका रेल्वे अपघातामध्ये त्यांचा पाय निकामी झालेला होता, पाय गेलेले होते आणि त्यांनी दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेत असताना, औषध घेत असताना त्यांनी विचार केला की त्या बेडवरती झोपून विचार केला की असं काही करून दाखवायचं की सर्वांचं लक्ष केंद्रित करून घेऊया, आम्ही अपंग राहून सुद्धा कमी नाहीत असं त्यांनी ठरवलं. आणि त्यांनी ठरवलं की मला माउंट एव्हरेस्ट पर्वत पार करायचा आहे. तेव्हा ऐकलेल्या लोकांनी म्हटले, अरे बाई, काय खुळी आहे काय मुलगी, ही पाय नाही तिला आणि ही कसं माउंट एव्हरेस्ट सर करेल. नाही, माझी एक जिद्द आहे म्हणे. आणि ती बघा, कोण सांगा? अरुणिमा सिन्हा. अरुणिमा सिन्हा ही शेवटी पाय नसताना सुद्धा 21 मे 2013ला ती एवढा उंच माउंट एव्हरेस्ट पर्वत ती चढून पार केली. म्हणजेच अपंग लोक, म्हणजे अपंग व्यक्तीसुद्धा कोणत्याही क्षेत्रात कमी नाही असं
त्यांना कमी लेखायचं नाही, त्यांना अपंग म्हणायचं नाही, असं कवयित्री शांता शेळके यांनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बाळांनो. पुढे आहे, बोटा वाचून लेखन करीतो, फुले पाखरे कशिदा भरतो. बोठा वाचून लेखन करतो, फुले पाखरे कशिदा भरतो. धागा धागा विणतो आम्ही, चतुराई ही व्यर्थच का, अपंगाम्मा म्हणू नका. बघा बाळांनो, बोटा वाचून, जरी बोट नसतील तरी लेखन करू शकतात. फुले पाखरे इत्यादीचे चित्र ते काढू शकतात. पाहिलं असेल तुम्ही कुठल्या मॅगझिनमध्ये किंवा टी व्हीवरती, मोबाईलवरती, किंवा तुमचे शिक्षक पण दाखवले असणार की बोटा वाचून सुद्धा व्यक्ती त्या ठिकाणी काय त्यांनी फुले पाखरे चित्रे काढण्याचं, विणकाम करण्याचं कार्यसुद्धा या ठिकाणी मी चित्रामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यांनी असे अपंग जरी व्यक्ती असले तरी खुर्ची त्या ठिकाणी विणण्याचं कार्य करत आहेत. तुम्ही पाहिलं असेल कुठल्या बँकेमध्ये किंवा ऑफिसमध्ये किंवा मम्मी पप्पासोबत कुठंतरी बाहेर फिरायला गेल्यानंतर एखादी व्यक्ती तुम्हाला भेटली असणार किंवा आपल्या शेजारी आपल्या गावामध्ये पाहिली असेल. तशा पद्धतीनं त्यांनीसुद्धा अगदी चतुराईनं असं विणकामसुद्धा करू शकतात, चित्रेसुद्धा काढू शकतात, लेखनसुद्धा करू शकतात. तर आम्हाला तुम्ही अपंग म्हणू नका, असं शांता शेळके यांनी आपल्या अपंगाम्मा म्हणू नका या कवितेमध्ये प्रदर्शित करण्याचं कार्य त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. तर पुढे आहे, क्षणाक्षणाला क्षितिज वाढते, स्वप्नासंगे भविष्य घडते. उरात उर्मी अशी उसळते, वेधून घेऊ अवलौकिका. अपंगाम्मा म्हणू नका. क्षणाक्षणाला क्षितिज वाढते, स्वप्नासंगे भविष्य घडते. म्हणजे जशा पद्धतीनं तुम्ही सामान्य व्यक्ती क्षणाक्षणाला ज्ञान मिळवताय, तसं आमचं सुद्धा क्षणाक्षणाला ज्ञान वाढत जातंय, सुख वाढत जातंय. आम्ही सुद्धा ज्ञान प्राप्त करतो. आमचे सुद्धा स्वप्न आहेत आणि ते स्वप्न आम्ही साकार केल्याशिवाय गप्प राहत नाही. आमच्या उरामध्ये उर्मी आहे, आमचं एक ध्येय आहे, आमची कल्पना आहे, आमच्या एक काय आमची जिद्द आहे आणि त्याच्याद्वारे आम्ही कोणतंही कार्य जर हातामध्ये घेतलो तर ते आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहू शकत नाही. आम्ही कोणत्या क्षेत्रात नाही असं नाही. गायन क्षेत्रात आहे, क्रीडा क्षेत्रात आहे, साहित्य क्षेत्रात आहे, प्रत्येक क्षेत्रात आम्ही आहे. आणि तसं उर्मी आमच्या उरात आहे आणि ते कार्य आम्ही पूर्णपणे करून दाखवल्याशिवाय बसू शकत नाही. या ठिकाणी मी तुम्हाला या चित्राच्या माध्यमातून फुटबॉल खेळण्याचं दाखवलेलं आहे. या ठिकाणी विद्यार्थी हे अपंग आहेत तरीसुद्धा सामान्य व्यक्तीसारखं ते खेळ खेळू शकतात. फुटबॉल असो, क्रिकेट असो, स्विमिंग असो, हे सगळे इत्यादी खेळ त्यांनी सुद्धा या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करतात आणि ते पूर्णपणे करून दाखवून काही क्षेत्रामध्ये गोल्ड मेडल, सिल्वर मेडल इत्यादी सगळे मेडल्स त्यांनी मिळवलेलं आहे. पुढे, जरी पांगळा जरी दुबळा, गगनमार्ग आक्रमितो सगळा. अरुण सारथी सूर्यरथाचा, ठावे नछे तुम्हास का, अपंगाम्मा म्हणू नका. जरी आम्ही पांगळे असलो, दुबळे असलो, जरी आम्हाला हात नसले, जरी पाय नसले, तरी आम्ही सुद्धा गगनमार्ग जाण्याचा ध्येय उर्मिती आमच्या कशामध्ये आहे, उरात आहे. अरुण हा सूर्यरथाचा सारथी आहे, त्याचा रथ हाकून नेणारा आहे. बघा, सूर्याचं मुख एवढं दिसतोय, पण त्याला पाय आणि हात नाहीत अशी कल्पना आहे, तरी सुद्धा तो गगनमार्ग आपला आक्रमित असतो, पुढे जात असतो. अरुण नावाचा सारथी त्याचं सूर्यरथ घेऊन जाऊ शकतो.
तशाच पद्धतीनं आम्ही सुद्धा कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नव्हते. या ठिकाणी तुम्हाला विणकाम करण्याचं किंवा पायानं कलाकृती करण्याचं, ड्रॉइंग चित्र काढण्याचं, रंग भरण्याचं, लिखाण करण्याचं तुम्हाला या ठिकाणी चित्राच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बाळांनो. तशा पद्धतीनं अपंग व्यक्तीसुद्धा कोणत्याही क्षेत्रामध्ये मागं नाहीत. त्याच प्रकारे आम्ही आमच्या जीवनाचा खडतर यशस्वी मार्ग पार करण्याचा आम्ही सतत प्रयत्न करत असतो आणि ते केल्याशिवाय आम्ही गप्प राहत नाही, असं या ठिकाणी कवयित्री शांता जनार्दन शेळके यांनी अपंग व्यक्तीसाठी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या ठिकाणी काही प्रश्न आहेत. तर तुम्हाला समजलं ना बाळांनो? ही कविता समजली? व्हेरी गुड. तर आता या ठिकाणी आम्ही काही प्रश्न बघूया. काय आहे पहिला प्रश्न? अपंगाच्या मनात कोणती जिद्द आहे? व्हेरी गुड, सांग बघू. अपंगाच्या मनात हिमालय चढून जाण्याची जिद्द आहे. आपण पाहिलं ना, कसली जिद्द आहे? हिमालय चढून जाण्याची जिद्द आहे. पुढं आहे, त्यांच्या ठाई चतुराई आहे असे कवीला का वाटते? त्यांच्या ठाई चतुराई असे कवीला का वाटते? सांग तू. व्हेरी गुड. अपंग बोटा वाचून लेखन करतात, विणकाम करतात, म्हणून अपंगाच्या ठाई चतुराई आहे असे कवीला वाटते. पुढचा प्रश्न आहे बाळांनो, सूर्यरथाचा सारथी कोण? आत्ताच पाहिलो आपण. कोण? व्हेरी गुड, शबाय. तर सूर्यरथाचा सारथी कोण आहे? अरुण हा सूर्यरथाचा सारथी आहे. समजली ना कविता? समजले ना? व्हेरी गुड. पुढचा प्रश्न आहे बाळांनो, सुगंध कसा येतो? गडबड करू नका. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सुगंध चोर पावलांनी येतो. कसा येतो बाळांनो? चोर पावलांनी येतो. पुढचा प्रश्न आहे, आंधळ्या लोकांना कशामुळे सहज सुख मिळते? तर आंधळ्या लोकांना हाताच्या स्पर्शाने सहज सुख मिळते. पांगळ्या लोकांच्या कशाला आगळे पंख आहेत? व्हेरी गुड. प्रश्न विचारेपर्यंत उत्तर दिलाच बाळ. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर पांगळ्या लोकांच्या मनाला आगळे पंख असतात. कसले पंख असतात? आगळे म्हणजे वेगळे पंख असतात. तर बाळांनो, आपण या ठिकाणी एक कृती करूया. कृती काय आहे ती? नमुन्याप्रमाणे लिहा. तयार आहात ना बाळांनो? तर मी एक तुम्हाला या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. पांगळेपणा म्हणजे काय? पायानी चालता न येणे. तर त्याच प्रकारे आता पुढचं सांगा बघू, करूया कृती आणि लिहून घ्या बघूया. आंधळेपणा. व्हेरी गुड. काय सांगलास तू? शबाय. डोळ्यांनी न दिसणे. शबाय. पुढचं आहे बहिरेपणा. अरे गडबड करू नका, गडबड करू नका. एकट्याने उत्तर द्या बाळांनो. व्हेरी गुड. तर बहिरेपणा म्हणजे कानाला ऐकू न येणे. व्हेरी गुड. फार सुंदर, फार छान. पुढचा आहे मुकेपणा. काय म्हटला? व्हेरी गुड. मुकेपणा म्हणजे तोंडाने बोलता न येणे. तोंडाने बोलता न येणे. पुढचं आहे शेवटचं बुद्धिमांद्यता. बुद्धिमांद्यता म्हणजे इतरापेक्षा बुद्धी कमी असणे. त्याला काय म्हणतो आम्ही? बुद्धिमांद्यता म्हणतो. तर बाळांनो, तुम्हाला काही प्रश्न, आणखीन काही व्याकरणाचा भाग आहे. विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द आहेत, काही रिकाम्या जागा आहेत. तर त्या तुम्ही पूर्णपणे करून तुम्ही लिखाण करायचं आहे आणि तुमच्या गुरुजींना दाखवायचं आहे. शेवटी आहे बाळांनो, एक तुम्ही नक्की कराल. तुम्ही एवढे धैर्यवान आहात, पटापट उत्तर दिलात म्हणजे तुम्ही नक्की कराल अशी मला खात्री आहे आणि ते तुम्ही नक्की कराल. काय आहे? अपंगात्व मात करून यशस्वी झालेल्या एखाद्या व्यक्तीची काय करायचं आहे? एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेऊन तुमच्या वहीत लिहायचं आहे आणि ते तुमच्या
शिक्षकांना दाखवायचं आहे. आपल्या वहीमध्ये लिहायचं. एखादी अपंग व्यक्ती असते, आपल्या गावात असते किंवा गल्लीत असते किंवा आपल्या पाहुणे मंडळीत असते किंवा शेजारच्या गावात जरी असेल किंवा एखाद्या कार्यालयामध्ये जरी असेल, तर त्यांनी कशा पद्धतीनं त्यांनी आपल्या अपंगात्वावर मात केली, कशा पद्धतीनं आपल्या या जीवनामध्ये यशस्वीरित्या पुढे जात आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही वेगवेगळे त्यांना प्रश्न, काही शंका असतील तर विचारून, त्या अपंगत्वाबद्दल शंका असतील तर विचारून तुम्ही त्यांची मुलाखत घेऊन ते का करायचं, लिखाण करायचं आणि तुमच्या गुरुजींना दाखवून तपासून घेऊन सह्या करून घ्यायच्या आहेत. एवढं कराल ना बाळांनो? कराल? नक्की कराल? व्हेरी गुड. तर तुम्ही अगदी नक्की कराल अशी मी खात्री बाळगून आम्ही आणखीन पुढील दूरदर्शनच्या पाठामध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार. सुखी रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.